नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षानिधी अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. 1 डिसेंबरला आपला राज्यसेवेचा पेपर झाला आणि त्या पेपरला सामान्य विज्ञानाचे जे प्रश्न आले त्याचं आपण एक्सप्लेनेशन घेऊया. तसा पेपर हा आपल्याला थोडासा मॉडरेट टू इझी लेवलचा होता. तर माझ्याकडे हा बी सेट आहे. तर बघूया आपण याच्याशी निगडीत असणारे महत्त्वाचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न हे आपल्याला कसे आले. मित्रांनो बघूया, आपल्याला ह्या सेटमध्ये क्वेश्चन क्रमांक आपल्याला बघायला प्राप्त होईल साधारणपणे 50-51 पासून सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत. ओके, बघा प्रश्न क्रमांक आपल्याला 51 पासून सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहे. बघूया आपण याच्याबद्दल संपूर्ण आपण चर्चा करूया, डिटेल मध्ये आपण चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला हा इथं क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन क्रमांक 51 इथून सामान्य विज्ञानाचे प्रश्न सुरू होत आहे. काय दिले बघा, खोलीतील तापमानावर 300 के वस्तूवर उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रारणांसाठी महत्वपूर्ण कोण योगदान तरंग लांबी किती असते. इथे द रूम टेम्परेचर दिले. व्हॉट इज द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेव्हलेंथ ऑफ द थर्मल रेडिएशन इमिटेड बाय. पहिली ती गोष्ट तुम्हाला मी सांगतो, हा प्रश्न फिजिक्स मधला आहे आणि त्यासोबतच आपल्याला फिजिक्स मधील पण तुमच्या असं लक्षात येईल, हा 12वी मधील कायनेटिक थिअरी केटीजी म्हणून एक टॉपिक आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तिथून त्यांनी प्रश्न टाकलेला आहे. त्याच्यामध्ये एक ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे, एक ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे, फेरिस ब्लॅक बॉडी पूर्ण एक आहे. त्याच्याशी निगडीत काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. कसं आहे, उत्सर्जित होणारं जे रेडिएशन आहे ते बेसिकली वेव्हलेंथ वरती पण अवलंबून असतं. वेव्हलेंथलाच आपण तरंग लांबी म्हणतो. जनरली तरंग लांबीचं युनिट हे एमस्ट्रॉंग युनिट असतं. तर हा एक प्रयोग करण्यात आला होता की मॅक्झिमम किती रेडिएशन होऊ शकतं, असा एक पीक डायग्राम तुम्हाला दिसेल आणि परत ही व्हॅल्यू खाली येते. तर ह्या ठिकाणी जी एक्स ऍक्सिस ती वेव्हलेंथ असते, हे लक्षात ठेवा. आणि इथं जे आहे हे टेम्परेचर असतं. तर मॅक्झिमम पीक व्हॅल्यू म्हणजे 300 केल्विनला आपल्याला त्या पुस्तकात दिलेलं आहे 9550 नॅनोमीटर असं दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे जर तुम्हाला हा प्रश्न येत असला तर ठीक आहे, पण मोस्टली हा प्रश्न 12वीच्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या टॉपिक मधील आला, हे लक्षात घ्या. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न आपण समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, प्रश्न क्रमांक 52. खालील विधाने सत्य आहे का असत्य ते लिहा. हा जो काही प्रश्न आहे हा साऊंड या टॉपिक वरती आधारित आहे, ध्वनी ह्या टॉपिक वरती आधारित आहे. सोपा आहे. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. द प्रोपोगेशन ऑफ साऊंड मीडियम इज नेसेसरी. ऍब्सोल्युटली करेक्ट, पहिलं विधान बरोबर आहे. आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्स हे एकक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्स, हे पण बरोबर आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे युनिट वापरलं जातं, हे तिसरं पण बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही पण बरोबर आहे. आपल्या परीक्षानिधीच्या विज्ञानाच्या आपण रेकॉर्डेड बॅच मध्ये पण आणि लाईव्ह बॅच मध्ये पण साऊंड हा टॉपिक घेतलाय, तिथं पण मी मेन्शन केलेलं आहे. जसं की साऊंडची सगळ्यात जास्त स्पीड ही तुम्हाला सॉलिड मध्ये बघायला प्राप्त होते, सेकंड लिक्विड आहे आणि थर्ड आहे मित्रांनो गॅस, असं आपल्याला या ठिकाणी बघायला प्राप्त होतं. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 53. कोणते वाक्य चुकीचे आहे. अणु केंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे बनलेले आहेत. बरोबर आहे. कोणत्या पण अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन पण आहे, न्यूट्रॉन पण आहे, त्याच्या अवतीभोवती हे इलेक्ट्रॉन फिरत आहे. यस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. प्रोटॉनवर धन प्रभार असतो, हे पण आपलं बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार, हे पण बरोबर आहे. न्यूट्रॉनवर धन प्रभार असतो, नाही मित्रांनो, न्यूट्रॉन वरती कोणताही प्रभार नसतो, त्याच्यामुळे तो न्यूट्रल असतो म्हणून त्याचं नाव न्यूट्रॉन पडले, लक्षात ठेवा. विधान क्रमांक 4 चुकीचे आहे म्हणून फक्त 4, ऑप्शन नंबर 4 ज्यांचं बरोबर आहे दे आर ऍब्सोल्युटली करेक्ट. आता खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही विचारलाय. व्हेंचुरी पंप तर आहे, प्रवाहाची गती हे पण आहे मित्रांनो. हा प्रश्न फिजिक्स मधीलच प्रेशर या टॉपिक मधून आलेला आहे, लक्षात ठेवा. पास्कल आणि बर्नौलीज प्रिन्सिपल हे आपल्याला पाठ्यपुस्तकात पण दिलेले आहे. 10वीच्या पुस्तकात बघायला प्राप्त होतं, 11वीच्या पुस्तकात पण बघायला प्राप्त होतं. मला असं वाटतं की याचं उत्तर ऍस्पिरेटर पंप आहे, पण उत्तर 1 किंवा 4 पैकी आहे. तर मोस्टली मला असं वाटतं की आता 1 आणि 4 मध्ये मला असं वाटतं आन्सर असावं. तर मोस्ट प्रोबेबली कोणतेही नाही असं याचं उत्तर असावं, कारण की काही प्रश्न असे पण असतात जे कोणतेही नाही हे पण उत्तर असू शकतात मित्रांनो. म्हणून व्हेंचुरी पंप तर आहेच, प्रवाहाची गती तर आहेच, मग 1 आणि 4 मध्ये आहे, तर 4 हे उत्तर आपलं बरोबर असायला पाहिजे मोस्टली. पण ऍस्पिरेटर पंप बद्दल मला माहित नाही, पण 1 आणि 4 पैकी याचं उत्तर असू शकतं मित्रांनो. पुढे जाऊया. आता हा प्रश्न बघा, वर फेकलेला, वर आता एखादी गोष्ट व्हर्टिकल मुवमेंट होते, वर असेल खाली असेल,
तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ऑब्व्हियसली हे गुरुत्व त्वरण एवढंच असणार आहे. हे सिंपल प्रश्न होता. प्रश्न 56 बघा, खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी आहे? अतिनील किरण पण अवरक्त किरण पण नाहीये. क्ष किरण एक्सरेचा वापर केला जातो. गॅमा किरण मोठे मोठे मेटल मध्ये भेगा ओळखण्यासाठी तिथं वापर करतात, परंतु आणि फूड प्रिझर्वेटिव्ह मध्ये पण गॅमा किरणाचा वापर करतात. एक्सरे अस्थिभंग झाला आहे की नाही, फ्रॅक्चर झाला आहे की नाही, किंवा स्फटिकाची रचना डायमंड वगैरे. क्रिस्टल म्हणजे काय? डायमंड. तर डायमंडची जी प्युरिटी ती एक्सरेच्या माध्यमातून आपण काढू शकतो. प्रश्न क्रमांक 57 आपला हा कोर्स मध्ये राहिलेला प्रश्न आहे. वनस्पतींचे उभयचर कोणते? मागे प्राण्यांचे उभयचर विचारलं होतं. वनस्पतींचे उभयचर असतं ब्रायोफायटा. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये जे क्लासिफिकेशन आपण बघतो, ज्यांना बिया फळं फुलं येत नाही, तर ते मित्रांनो ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि थॅलोफायटा असतात. हे लक्षात घ्या. ते अनावृत्त आणि मग पुढे आपण पाहिलं सपुष्पमध्ये अनावृत्त आणि आवृत्त बीजे हे दोन प्रकार. तो ब्रायोफायटा आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे. सोपा प्रश्न होता. आता 58 प्रश्न बघा, थोडा चॅलेंजिंग होता. आता डीएनएच्या संरचनेच्या अनुषंगाने खालीलपैकी 4 विधाने कोणती आहे? डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लियोटाइड साखळ्यांनी बनली आहे. डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लियोसाइड नेहमी ग्वायनिन सोबत असतो. दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नसून अडेनाइन सोबत युरॅसिल आणि सायटोसिन सोबत ग्वानिन जोडलेले. आता इथे गोष्ट लक्षात ठेवा, डीएनए मध्ये जे नत्रबंध असतात ते कोणते असतात? अडेनाइन, ग्वायनाइन, सायटोसिन आणि थायमिन. परंतु विषय जेव्हा आरएनएचा येतो तर आरएनए मध्ये अडेनाइन, ग्वायनाइन, सायटोसिन आणि युरॅसिल असतात. तर इथे युरॅसिल दिलेले, पण प्रश्न तर डीएनए बद्दल विचारलाय आणि म्हणून आपलं उत्तर डी इथं बिलकुल नसणार आहे. मग इलिमिनेशन मेथड लावा. चौथं गेलं आणि दुसरं पण गेलं, म्हणजे डी आपलं उत्तर नाही. म्हणजे 1 आणि 2 पैकी आपलं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आता पहिली गोष्ट, पहिला ऑप्शन नंबर 1 बघा, डीएनए ची संरचना 2 लांब न्यूक्लियोटाइड साखळ्यांनी बनलेली आहे, हे एकदम बरोबर आहे. याचा शोध आहे ना तुमच्या लक्षात येईल, वॅटसन आणि क्रिक यांनी लावलाय. वॅटसन आणि क्रिक जे आहे यांनी सांगितलं होतं की जो डीएनए आहे हा डीएनए डबल हेलिक्स असतो, म्हणून ए हे कंपल्सरी आपलं उत्तर बरोबर आहे. मग इथं पण ए आहे, इथे पण बी हे आहे. आता जर ए बरोबर असेल तर हे जे दुसरं विधान आहे ते चुकीचंच दिलेलं आहे. डीएनए संरचना न्यूक्लियोसाइड नाही, न्यूक्लियोटाइड आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपला बरोबर लागतो. म्हणून ए आणि सी हे बरोबर आहे. अडेनाइन थायमिन सोबत सायटोसाइन ग्वायनिन सोबत असतो. अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडू शकत होते. ऑप्शन नीट तुम्हाला वाचायची गरज होती. पुढे शेल्डन शॉन यांच्या पेशी सिद्धांताबद्दल कोणते विधान अचूक आहे? सर्व सजीव अनेक पेशींनी बनले, बरोबर आहे. नवीन पेशी पूर्ण अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. पेशी रासायनिक रचना चयापचय कार्यामध्ये समानता. एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकारक आणि पेशीय रचनांचा परस्पर संवाद असतो, हे पण बरोबर आहे. परंतु आता इथे असं म्हणतात की व्हिर्चो यांनी सांगितलं होतं सर्वप्रथम की व्हिर्चो यांनी सांगितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्या नवीन पेशी तयार होतात त्या पेशी विभाजनातून तयार होतात. परंतु शेल्डन आणि श्वान यांचं पण म्हणणं आहे की नवीन पेशींची निर्मिती जुन्या पेशींपासून होतं, म्हणून इथं बी पाहिजे. म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर माझ्या हिशोबाने वरीलपैकी सर्व हे उत्तर त्याचं असलं पाहिजे, हे मला वाटतं. ठीक आहे. तर काही जण म्हणू शकतात की बीसी, म्हणजे काही जण म्हणू शकतात की या ठिकाणी एसीडी हे उत्तर पाहिजे. ठीक आहे, तर एसीडी तर माझ्या हिशोबाने चौथं हे ॲब्सोल्युटली बरोबर आन्सर असायला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. 60 लीफ ब्लाइट और लीफ विट हा रोग बुरशीच्या कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे होतो? तर एक लक्षात ठेवा, अल्टरनेरिया म्हणजे बुरशी, ट्रिटिसिना ही गव्हावरती आधारित आहे. लक्षात ठेवा. व्हीट म्हणजे काय? गहू. व्हीट म्हणजे काय? गहू. गहू म्हटलं तर ट्रिटिसिना लक्षात ठेवा. अल्टरनेरिया म्हणजे बुरशी. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. हा प्रश्न रिपीट आहे. प्रश्न क्रमांक 61 खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गात आहे? आता एक लक्षात ठेवा, इस्थिओफिस जो आहे ना हा म्हणजे हा जो प्राणी आहे हा गटातनं बसणारा शब्द आहे, कारण की हा उभयचर मध्ये येतो आणि मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचं ऑप्शन नंबर 1, 2, 3 हे उत्तर येणार नाही. चौथं ऑप्शन हे आपलं बरोबर पाहिजे. टॉर्पिडो, प्रिस्टिस, हिपोकॅप्टस आणि ॲनाबस. हिपोकॅप्टस म्हणजे हॉर्स सी असतं, समुद्री घोडा आपण असं त्याला म्हणतो, तर हे माशांच्या रिलेटेड आहे. पुढे 62 हिरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणता लेटेस्ट? खसखस, कोको, हेम आणि बाजार. तर बाजार तर येणार नाही, हेम नाही, कोको म्हणजे ते पण येणार नाही.
तर पॉपी प्लांट म्हणजे खसखस हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 63 सत्य विधान ओळखा. तसं पाहिलं तर सोपा प्रश्न वाटतो, परंतु मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाड आहे. 8 आणि 6 सारखं वाटतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ए हे बरोबर वाटलं असावं, पण हे चुकीचं आहे. मणके चेहऱ्याची हाडे नियमित हाडांचे उदाहरण आहे, हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. म्हणून तुम्हाला काय म्हणतोय मी, हे प्रश्न सोपा जरी वाटत असला तरी पण ट्रिकी होता, याच्यामध्ये चुका होऊ शकत होत्या, हे लक्षात घ्या. आता पुढे 64 हात आणि पाय यांच्यातील हाड आणि सांधे याचं साम्य ओळखायचं. म्हणजे समजा इथे हातामधील असेल तर इथे पायामध्ये काय आहे, जसं खांदा जर असेल तर पायामध्ये हिप असेल, ह्युमरस असेल तर मग इथं मांडीचं हाड असेल, दंड म्हणतो तर पायामध्ये फिमर असतं, कोपर असेल तर गुडघा असेल, रेडिओल नसेल तर टिबिया फिबोला जे पायामध्ये असतं. सो ऑप्शन क्रमांक बघा 1 हे आपलं बरोबर उत्तर याच्यामध्ये पाहिजे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. बरं, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूया. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे आम्ल जेव्हा वाढतं तेव्हा चुनाची निवडी आपण वापरतो. फक्त बी हे आपलं उत्तर पाहिजे. ओनली बी हे आपलं आन्सर पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. कोणत्या धातूंची खनिजांपासून वेगळे करण्यासाठी सायनाइडचे जटिल आयन वापरतात? तर एयू म्हणजे गोल्ड आणि एजी म्हणजे सिल्वर याचा वापर केला जातो. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर तेल आणि चरबीची असंतृप्तता मोजण्यासाठी आयोडीनची व्हॅल्यू ही मोजलं जातं. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन नसला तरी पण याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बऱ्याच मुलांनी या प्रश्नात चुकलंय. रासायनिक अभिक्रिया दिली, एक लक्षात ठेवा, जर एक अभिक्रियाकारक असेल, समजा ए बी हे अभिक्रियाकारक आहे आणि याचे जर 2 तुकडे होत असेल तर त्याला आपण विघटन म्हणतो. आता इथे एकच अभिक्रियाकारक याचे 2 रूपांतर झाले, इथं विघटन झालेलं आहे, लक्षात ठेवा, त्याला आपण अपघटन अभिक्रिया म्हणतो. ऑप्शन नंबर 1 हे आपलं बरोबर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 69 मध्ये आपण जाऊया. रासायनिक अभिक्रियेचा दर हा संहतीच्या प्रमाणात आणि तापमान वाढले की पण वाढतं. बी आणि डी काही उत्तर येणार नाही. ए आणि सी हे आपलं आन्सर पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे बरोबर. सोपा प्रश्न होता. आता बऱ्याच मुलांनी याच्यामध्ये खूप मिस्टेक केलेल्या आहेत. शिक्षकांनी पण युट्यूबवर बऱ्याच मिस्टेक केल्या याच्यामध्ये. जड हायड्रोजन विचारले. जड हायड्रोजन आणि एक जड पाणी पण एक कन्सेप्ट आहे. आता जड पाण्यामध्ये ना ड्यूटेरियम असतं बरं का. जड पाण्यामध्ये काय असतं, ड्यूटेरियम असतं. पण इथं जड हायड्रोजन विचारले. हायड्रोजनचे समस्थानिकी 3 आहेत. सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. याचा पहिल्याचं प्रोटियम, ड्यूटेरियमचं 2, ट्रिटियमचं 3. आता जर ॲटॉमिक मास जर पाहिलं ना आपण, याचं 1 आहे, याचं 2 आहे, याचं 3 आहे. आता मला सांगा, ॲटॉमिक मास जो आहे हा ट्रिटियमचा सगळ्यात जास्त आहे ना, म्हणून जड हायड्रोजन हा ट्रिटियम आहे. मग ऑप्शन नंबर सी कोणतं आहे? फक्त ऑप्शन नंबर 1 आहे, फक्त सी उत्तर येईल. बऱ्याच जणांनी ड्यूटेरियम उत्तर दिले, ते चुकलेलं आहे. शिक्षकांचंही चुकलेलं आहे, लक्षात घ्या. तर जड हायड्रोजन म्हणजे ट्रिटियम असतं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अति संभाव्य आन्सर सांगितले. मोस्टली मी तुम्हाला सांगतो की 99% मी दिलेले उत्तर हे निश्चितच बरोबर असणार आहे. चला मित्रांनो, भेटूया आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.